नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज मी तुम्हाला क्रिस्पी असे व्हेज कटलेट रेसिपी करून दाखवणार आहे। खायला पण तेवढीच टेस्टी आहे ती। तर त्यासाठी मी साहित्य घेते बघा। तर मी 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2-3 बेडगी मिरची आणि अर्धा टीस्पून मी काळी मिरी घेतलेत। हे थोडंसं गरम करून घेते, जास्त नाही, अगदी थोडंसं मऊ झालेलं असतं या दिवसामध्ये। तर हे थोडंसंच मी गरम करून घेतलं। आता याची भरड बनवायची आहे, हे बारीक नाही करायचं। तर मी आता मिक्सरमध्येच बनवणार आहे ही भरड। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता। मिक्सरमध्ये मी बंद चालू करून असं थोडी बनवणार आहे। 2 वेळाच करायचं, बंद चालू लगेच होती त्याची भरड। हे बघू शकता तुम्ही, एकदम जाडसर वाटून घेतलेलं आहे मी हे। यातलं 1-2 टेबलस्पून मी ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहे। तर आता मी मीडियम आकाराचे 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मोठे नाहीत, छोटेच आहेत। तर ते आता मी मॅश करून घेते थोडे। तर हे आता झालेले आहेत मॅश। तर यात मी भाज्या घेतलेल्या आहेत बघा। कोबी पाव कप, कॉर्न पाव कप, वाटाणे हिरवे पाव कप, कांदा 1, शिमला मिरची 1, किसलेलं आलं आणि गाजर असं घेतलेलं आहे। आणि हे कोरडे मसाले घेतलेले आहेत, हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेले आहेत। तर हे पाव कप भाज्या ह्या सगळ्या घेतलेल्या आहेत मी। कॉर्न आणि वाटाणे मी थोडं वाफवून घेतलेले आहेत। तर 2 टेबलस्पून मी तेल घातलं कढईमध्ये आणि त्यामध्ये हा तयार केलेला 2 टेबलस्पून मसाला घालून घेते मी। आणि त्यामध्ये आता मी बटाटा परतून घेणार आहे त्यामध्ये। तर हा बटाटा घालून घेते आता मी त्यामध्ये। बटाट्यामध्ये पूर्ण मसाला मिक्स करते। ह्या मसाल्याची खूप चव वेगळी लागते, त्याच्यामुळे हा मसाला थोडासा जाडसरच ठेवायचा। आणि नंतर आपण पावडर मसाले टाकलेले आहेत, त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे नावं दिलेली आहेत। तर हे कॉर्न आणि हिरवे वाटाणे मी थोडं वाफवून घेतलेले आहेत। पाव कप कोबी घातलेला आहे बारीक चिरलेला, 1 गाजर घातलेला आहे, कांदा 1 घेतलेला आहे, शिमला मिरची 1 घेतलेली आहे आणि आलं 1 टेबलस्पून किसून घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हे मी वाफवून घेणार नाही, फक्त मिक्स करणार आहे। त्यामध्ये सगळे एकजीव व्हायसाठी मी फक्त मिक्स करणार आहे। याला वाफवायची काहीच गरज नाही, बटाटा वाफवलेला आहे आणि भाज्या काय वाफवायची गरज नाही याला। कॉर्न आणि मी वाटाणे वाफवलेले आहेत। आणि हे पावडर मसाले सगळे मी ह्यात घालून घेते। या पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट, काळं मीठ, साधं मीठ, चाट मसाला, धना पावडर, गरम मसाला पावडर असे सगळे मसाले मी ह्यात घातलेले आहेत। हिंग थोडा आणि हळद थोडी। आता हे मी काढून घेते, फक्त मिक्स करून घेतलं मी हे या मसाल्यामध्ये सगळे मसाले। आता हाताने हे मिक्स करायचं थोडं। आता हे काही जास्त गरम केलेलं नाही आहे, हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे सगळे मसाले सगळीकडे सारखे लागले पाहिजेत, सगळीकडे त्याची चव आली पाहिजे। आणि हे कांदा पोहे दाखवते तुम्हाला। ह्याची मी पावडर 1 वाटी पोह्याची मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला। पोहे स्वच्छ हे करून चाळून ती पावडर आता मी ह्यामध्ये घालून थोडं मिक्स करून घेते। 1 छोटी वाटी पोहे घेतलेलं मी, ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। तर हे झालेलं आहे बघा। ह्याच्यात आम्ही कटलेट बनवून दाखवते तुम्हाला 1, 2, 3। मी थोडे मोठेच बनवत आहे। ह्या पद्धतीने मी हे सगळे कटलेट बनवून घेणार आहे। खूपच चविष्ट झालेली आहे रेसिपी ही, नक्की करून बघा। ह्या पद्धतीने मी आता सगळे बनवून घेतलेले आहेत बघा। हे बघू शकता तुम्ही। आता मी एक
टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 1 टेबलस्पून मैदा घेतला. त्यामध्ये पाणी घालून त्याची थोडी पेस्ट करून घेते जाडसर, थोडीशी दाट करायची, एकदम पातळ नाही करायची. चमच्याला त्याचं कोटिंग आलं पाहिजे. किंचितसं मीठ टाकलं मी त्यामध्ये. बघू शकता कितपत दाट केलेली आहे ती. पाठीमागं चमच्याला बघू शकता असं कोटिंग आलं पाहिजे. तर ह्या माझ्याकडे रव्याच्या शेवया आहेत, पांढऱ्या शेवया आहेत. त्या तुमच्याकडे लाल शेवया गव्हाच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मी. आता ह्यामध्ये हा कटलेट हे बुडवायचं त्यामध्ये आणि त्या शेवयामध्ये घोळवून घ्यायचं. शेवयाचं कोटिंग करायचं त्याला. बघू शकता ह्या पद्धतीनं सगळं बनवून घेणार मी आता. आता हे घेतलेले आहेत थोडे बनवून, ते आता मी तळायला ठेवते. वरती शेवयाचं कोटिंग केल्यामुळे एकदम कुरकुरीत झालेत वरून आणि आतून भाज्या अशा खुसखुशीत मऊ झाल्यात. तर हे आलटून पालटून भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनं, सगळ्या बाजूनं फिरवून. थोडासा तांबूस कलर आला पाहिजे त्याला. ह्या पांढऱ्या शेवया असल्यामुळं थोडा कलर कमी आलेला आहे. चांगली भाज्या सगळ्या शिजलेल्याच असतात, त्याच्यामुळे जास्त वेळसुद्धा काय भाजायची गरज नाही. पण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. वरचा भाग पूर्ण क्रिस्पी झालेला पाहिजे. बघू शकता तुम्ही. काढून घेते आता मी. हे कलर आलेला आहे त्याला चांगला. असं वेगळ्या पद्धतीने करून बघा नक्की. मी दाखवलेल्या पद्धतीनं खूपच छान लागतात. आता बाकीचे पण घालून घेते मी त्यामध्ये. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईप करा आणि कमेंट करून सांगत जावा कशी झाली रेसिपी. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सबस्क्राईब केल्यामुळं. आम्हाला तुमच्या कमेंटमुळं मोटिवेशन मिळतं. तर बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी झालेले आहेत हे आणि खूपच चविष्ट झालेले आहेत. थँक्यू.